स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांचं मला प्रचंड प्रेम मिळालं. त्यांनी, मी आणि आर आबांनी मंत्रिमंडळात बसून आपल्या ह्या टेंबू, ताकारी, म्हैसाळला पैसे अनेक वेळा आणलेले आहेत. मग कुणी काय बोलायचं हे आधी आम्ही ठरवायचो. आर पाटलांनी काय बोलायचं, कदम साहेबांनी काय बोलायचं, मग मी किती वेळ ताणायचं आणि मग कधी सोडायचं, हे सगळं प्लॅन्ड असायचं. आणि विलासराव देशमुख साहेबांनी ते ओळखलेलं होतं. विलासराव देशमुख म्हटले, तुमचं तिघांचं ठरलंय, काय करायचं ते करा, असं सांगायचे. एकदा मला आठवतं, माझी काय कुणावर टीका करण्याची गरज, मी अनेक ठिकाणी हा किस्सा सांगितलाय. दुष्काळ पडला, राज्यपाल त्यावेळी होते, त्यांना म्हटलं दुष्काळाची पाहणी करू. हेलिकॉप्टरमध्ये मी, पतंगराव कदम साहेब आणि राज्यपाल बसले. राज्यपाल जॅकेट घालायचे. हेलिकॉप्टर चालू व्हायला राजभवनला, तोपर्यंत म्हटले रुको रुको रुको, ये पडो. खिशातनं एक पत्र काढलं. पत्र भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं होतं. त्याने त्यात लिहिलेलं की हे जयंत पाटील तुम्हाला तिकडे घेऊन चाललेले आहेत, हे दुष्काळासाठी नाही तर त्यांच्या लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या पैसे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला घेऊन चाललेले आहेत, तुम्ही या दौऱ्याला जाऊ नये. राज्यपाल म्हटले, अब क्या करेंगे. कदम साहेब म्हटले, काय म्हणतोय यो. म्हटलं यो नाही म्हणतोय. हा असं कसं, नाही नाही चलना होगा आपको, नाही नाही अभी कदम साहेबांच्या स्टाईलमध्ये पायलटला सांग, नाही नाही चालू करू चालू करू. राज्यपाल काय हो म्हणायचं. म्हटलं सर पैसा नहीं चाहिए, आपकी नजर चाहिए, आपके नजर से हमारे जो सूखा जो है वो आप देखेंगे तो बहुत लोग तकलीफ में हैं, आप आके देखो. मतलब नहीं लेकिन ये खत का क्या करेंगे. मतलब खत रखो आप. कदम साहेब म्हटले, त्याला सांग ठेवायला खिशात. मला म्हणायचे त्याला सांग ठेवायला खिशात. तर ते म्हटले क्या. म्हटले आप रखो, खत बाजू में रखो, जाएंगे वापस हम आपको कोई कंपल्सन नहीं करत. मग बराच एक 7-8 मिनिटं ही चर्चा झाली आणि मग हेलिकॉप्टर निघालं. जुन्नरला तलावात उतरलं. म्हटले तालाब है. म्हटलं का पाणी काय. म्हटलं ये जगह है जहां पाणी होता है वहां हम उतर रहे. मग त्यांनी सगळ्या म्हैसाळच्या प्रकल्पापर्यंत बघितलं. संध्याकाळी त्यांनी सांगितलं, ये खत जो लिखने वाला है ना, ये गलत है, ये यहाँ की जरूरत है, मैं आपको पैसा देता हूँ, कितना आप फाइनेंस मिनिस्टर है, कितने पैसे दे सकते हैं. मी म्हटलं अभी 2 मिनिट दे दो. मी इरिगेशनच्या चीफ इंजिनियरला विचारलं. म्हटलं यावर्षी आपण 1500 कोटी खर्च करू शकतो. 1500 कोटी आप दे सकते. हा म्हटलं हो म्हटले. कदम साहेब म्हटले, जैन 2000 माग ना, तुला काय कळतं का. म्हटले तो द्यायला तयार आहे, तू काय. मी चिकाटी बघा, 2000 माग, तू काय करतोस. म्हटलं साहेब त्याला जास्त हे दिसायला नको, आपलं पचेल तेवढंच घेऊ म्हटलं. मग 1500 वर शिक्कामोर्तब झालं. ते 1500 आले. पण जे पत्र पाठवणारे होते त्यांनी पुढच्या वर्षी 2 वर्षात ते वसूल करून घेतले. विनोदाचा भाग जाऊ दे, पण पतंगराव कदम साहेबांनी, मग अशी विश्वजित कदम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे, टेंबू, ताकारी, म्हैसाळ या प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळात सारखं भांडण काढणं, वाद करणं. त्यावेळी काय आता सोपं आहे, पण त्यावेळी विदर्भात देखील आपल्याला पैसे द्यायचे होते, मराठवाड्यातही द्यायचे होते, बॅकलॉगला पैसे द्यायचे होते. म्हणून बजेटला 3000 3,500 कोटी रुपये त्यावेळी, म्हणजे 2002-03चं सांगतोय मी. तर ते 3-3,500 कोटीचे हळूहळू वाढवत 11,000-11,500 कोटीवर आपण रक्कम नेली. सांगायचा मतितार्थ हा, या जिल्ह्याच्या विकासात डॉक्टर कदम साहेबांनी मोठं योगदान केले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनानं मोठा असणारा माणूस होता तो. लहान सहान गोष्टीत त्या व्यक्तीनं कधीही लक्ष घातलं नाही. दिलदारपणा होता आणि गरिबाला तर मदत करायचे, पण राजकीय दृष्ट्या देखील लोकांना त्यांचा क्षमा करून त्यांना पोटात सामावून घेण्याची त्या माणसाची दानत होती.